टेडीबियर बघणार आहे. मी तुला टेडीबियर नसते देत. सो मंडळी आपण आता तुगा बस तू बोलू नको, तुला आगाऊपणा करायला लेवलच जाते तुझ्या. ऐकू अंशू कसली गोर आली ग. ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? सो मस्त. आज आपला जो ब्लॉग होणार आहे तो होणार आहे हातलाई देवीकडचा, कारण आज आपण तिकडेच जाणार आहे फॅमिली सोबत सगळेजण. सध्या आता मम्मी आणि अंशू दोघं जण आता सध्या शॉपवर आहेत. सो आपण त्या दोघांना पिकअप करू आणि जाऊयात. आता सध्या मी आणि आमचे पप्पा श्री आणि आमचे भाई आणि दीदी बाहेर गेलेच. सो आज आपण सगळेजण मिळून तिकडं हातलाई देवीला जाऊयात आणि आपण मस्त ब्लॉग करूयात. ओके सो स्टे ट्यून. चालू करत आज ब्लॉग. चला मंडळी निघूयात आता आपण जाऊयात अंशूकडे आता. चलो बघा मंडळी अंशू घेऊन आले. झालं का खेळून? इथं माग तर मंडळी आधी सगळ्यात आधी आपण आता जोडीला निघूयात. जरा एक दोन कपडे बघूयात आपण. तुला काय बघायचं? मी टेडीबियर बघणार आहे. मी तुला टेडीबियर नसते देत. घेतलं ना आता ते माकडा. जोडीला राहते का टेडी बिअर? राहते. तुला जास्त माहिती का मला माहिती? मला माहिती. मला जुळवला तिथं कपडे टॉईज आहे, तिथं रुमाल्स आहे बांधायचे. गो पण केली तू मस्त चांगलं. त्या मध्ये काहीच नव्हतं, म्हणजे असे शॉप्स आम्ही पहिल्यांदा बघवलोय. रिलायन्स डिजिटल, पुन्हा नंतर अजून स्टुडिओ. आणि मला मम्मीने सांगितलं की इथं पीव्हीआर पण ओपन व्हायला. व्हीआर पवार काय आहे ते? होलसेल साड्यांचं दुकान. बघा आमची मम्मी अजून पण शॉपच्या ह्याच्यामध्ये राहते. आजू त्यांनी ड्रेस होऊ द्यायला. आपण आपल्याला ते खेळले बघू पहिले. अगं जायचंच आहे आपल्याला अंशू. दादाचं घेऊ मग तुझं. आधी घेऊन येऊ ना, 10 मिनिटाचं काम आहे. किती सत्वाली. बर चला. हा कुठं आहे? तिकडं नाही. इकडे खेळून येत आपले. चल बघ फ्लावर्स किती छान आहेत. जे बाप्पा काय घेतलीस तू? जे बाप्पा काय घेतली तू? जे बाप्पा मी हाऊस घेतले. बर चल घे. वाह पेरा हाऊस. बाग मंडळी कसा दिसतोय आपण? कसा आहे मंडळी असा चष्मा? असं करूनच ब्लॉगिंग करावं आता मी पण. ओके तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. सो मंडळी आपण आता तुगा बस तू बोलू नको, तुला आगाऊपणा करायला. तर मंडळी आता आपण DIY ला आलोय आमच्या अंशू शेटला गिफ्ट घ्यायला. आता आपण वापस जाऊयात जुडिओला, अंशूला ड्रेसेस बघू आणि मग आपण निघूयात हातलाई देवीला. ओके यार भारी वाटायला यार. काळा बिलिंग करू दे. इकडे आहे तिथं. चला मी आलो तो इथं फक्त कपडे घ्यायला. कपडे घेऊन आमच्या अंशुमाई कधीच व्यवस्थित एका जागेवर नीट राहत नाही. कपडे घ्यायचं सोडून मला खेळणी आता इकडे वळायला. जी गोष्ट घ्यायची ती गोष्ट सोडून सगळ्या गोष्टी होतात. चला तिथं बसा. काय ग तुझं घर? अगं आहे तुझं घर. आता घरी गेल्यावर ओपन करते का आता गाडीतच करते? घरी गेल्यावर ओपन करणार. मी तर मंडळी आता पहिल्यांदा मिस्टर DIY आणि डॉमिनोज पण माहिती नव्हतं मला. डॉमिनोज इथे आहे. मला फक्त जुडिओ माहित होता. धाराशिवची आता थोडी. धाराशिव मध्ये काही सुद्धा नव्हतं. एक थिएटर सोडलं तर दुसरं काही सुद्धा नव्हतं. नाही हो बरोबर आहे. एक थिएटरच होतं फक्त, चित्रमंदिर. नंतर ताज आलं. खूप आता PVR आहे. धाराशिव मध्ये पंपायला वगैरे डेव्हलपमेंट व्हायलंय.
मंडळी कसं व्हायचं माहितीये का, धाराशिव मध्ये जे लोक होते त्यांना असं कुठं सेपरेट, त्यांना असं कुठं तर जुडिओ मध्ये जावं लागायचं, लातूरला, सोलापूरला. लोकांच्या डोक्यात PVR म्हणजे लातूरच असायचं किंवा सोलापूरला. इथे जास्त असे मूवी थिएटर्स असे काही हायली ऍडव्हान्स सिस्टीम मधले नव्हते. एक लोकली असं एक 2D थिएटर म्हणूनच बेस्ट होते. पण असं कोणाला 3D मध्ये एक्सपिरियन्स करायचंय, मस्त आयनॉक्स मध्ये एक्सपिरियन्स करायचे, तर लोकांना इथून लातूरला जावं लागत होतं. पण आता बरं आहे, जर असं PVR जर येतंय धाराशिव मध्ये तर छान आहे. काहीतरी खायला घेऊन, काय खायला घ्यायचं? येडे 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 लोक राहतात, ते शिकलेले नसतात. चल, काय काय घेतले? अंशूला जेली ते घेतली. आपण आता निघूयात. पप्पा आपण काय जेवण केलं नाही, माझं पण काय जेवण झालं नाही. आमच्या पप्पाला भजी लय आवडतात, म्हणून म्हणलं बाबा ठीक आहे जरा भजी बिजे खाऊच. तर मंडळी आता आपण आलो इथं हातलाई मंदिरला. हे बार्शी रस्त्या, बार्शी मार्गे जाताना तुम्हाला इथं दिसेल. आणि 8th स्टँडर्ड पासून इथं कंटिन्यू येत आलोय फोटोशूट साठी. टिकटॉक होतं त्या टाइमला, इंस्टाग्राम होतं, आणि इतके मुलं, इतके जण, भरपूर लोक यायचे इथं फोटोशूट साठी. इथं जास्तीत जास्त प्री वेडिंग आणि लोकेशन पण बाई इतका सही, एक नंबर लोकेशन. एवढा इथं तुम्ही बघू पण शकता. बघा अजून पण इथं फोटोशूट चालू आहे इथे. असं इथं हातलादेवीकडे आल्यावरती असं वाटतं की कोणतं तर वाईल्ड लाईफ सेंच्युरी पशी आलोय मी. बघा, हे आमचं मिनी महाबलेश्वर आहे. बघा शूज बघा मंडळी. चला तर मंडळी आपण आलोय आता. तुला सापच दिसते, उठलं सुटलं. हे बघ ना, दिसतंय ना. अच्छा बर बाबा बर. हो 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 बघा बघा साप. दिसत नाही का? मला दिसलं नाही. मम्मी लास्ट टाइम कधी आली होती का तू इकडं? वर्ष ना, मला वाटतं अजून 1-1.5 वर्ष झालं असतं. 1.5 वर्ष मी आलो ना. 8वी-9वी ट्युशन सुटली. फिरायला करायला एवढंच जरा छान आहे. उस्मानाबाद मध्ये असं कुठं गार्डन एरिया नाहीये. लहान लेकराला खेळायला घेऊन जरा स्टेडियम सोडलं तर काहीच नाही. ते जरा चांगलं वाटतं जरा. नाही आहे ना मंडळी, लेणे आहेत, रामलिंग आहे, भातला देवी आहे. किती रमली चलते कशी भेटते. कसा लागेल आता तिथं आपल्याला जरा हात बघ तिथं जाऊ. अभ्यास करणं बाबा, अभ्यास. मंडळी आपण आता दर्शन घेतलंय देवीचं. आणि मला या मंदिराच्या बाबतीत बोलायचंय की मंडळी, हे मंदिर हिंदू धर्मातील धार्मिक पर्यटन स्थळ मानलं जातं. आणि इथले जे रहिवासी आहेत, रहिवासीचं असं म्हणणं आहे की देवी माता जी आहे ही दैतांशी नाश या ठिकाणी केल्यामुळे इथे हातलाई देवी मंदिर असं करून उपस्थित करण्यात आलं आहे. आणि या मंदिराचे असे वैशिष्ट्य हेही आहे की या मंदिराला कुठलं छत किंवा कळस नाहीये. इथे लोकांनी म्हणजे बांधलंही, कळस बांधून पण शेवटी हे पडतं. वैशिष्ट्य गोष्ट आहे म्हणू शकतो आपण. मंडळी आपण आलोय आता बाहेर. बघा मंडळी किती सुंदर आहे, मस्त एकदम छान नर्सरी टाईप केलेली आहे इथे. नाही नाही काय उगाच का ते बांधलो पोलीस आहेत का बंद? काय ते फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे का? संध्याकाळी फिरतात ते लोक. अच्छा बघा मंडळी किती मस्त नजारा आहे. अंगडू अंगरू.
काय आलं आंबट आहे. नको खाऊ. हो का, हे घडत्यानं चेंज. यम्मी यम्मी. शारबेक नाही, असं खाली कधीच कचरा ठेवायचा नाही कुठं पण. नाही ठेवत. हम्म नाही. कचरा उचलायचा आणि डस्टबिन मध्ये ठेवायचं. हे चला डस्टबिन मध्ये टाका. चला मिकी माऊस कधी येणार? खाली आहे, खाली आहे मिकी माऊस. खाली जाऊ. चल डस्टबिन तो काय तिथं तो ती मोठी वाली डस्टबिन आहे. चला अयो तर मग मंडळी आता आपण निघूयात घरी. आपण आता एक्झिट गेटला आलोय आणि बघा आता ट्रेकिंगला वॉकिंगला लोक आले जाता. बघा आलोय आपण आता इकडे घराकडे. झोपलेली गाड झोपली अंशू. आता लय खेळले त्यानं आज सकाळपासून तिचा धिंगाणा चालूच होता. अंशू कसली गोर आली ग. झोपले अंशू. पिलं जा फिरून ये, फिरून ये, फिरून ये जा. काय काय म्हणजे हराभरा कबाब आहे का? काय माहिती आहे, खायचं काम करायचं. उचलू का हा उकल. हे ते पाठीमाग काहीच केलंय. आता हो गीत लावायचं झाड. हो झाड बसलं का नाही? आलेलं का झाड? नाही. हा बघा आमच्या दीदीनं काय बनवलंय. बाई भारी आहे राव. दीदी कशाचं आहे का? हा लय मस्त झाले. ओके तर मंडळी आजचा ब्लॉग आपण एंड करून टाकू. तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. ते आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही तुमची काळजी घ्या. भेटूत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आता